नारायणाय नमो नमः। वासुदेवाय नमो नमः। शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभारतीनगम्यं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं। महायोगपीठे तट्याभिमरत्या वरपुण्डरीकायं दातु मुनीन्द्रं समागततिष्ठदमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। कैलासरानाशुचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटजळाळी कारुण्यसिंधू भवदुःखहारिं तुझे विन शंभो मदको न तारी तुझे विन शंभो मदको न तारी। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यममलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। जयांच्या केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाचे आता नको फुटू देऊ फाटे। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। आजच्या भागामध्ये आपण अपरा एकादशी या एकादशीचं महत्त्व पाहणार आहे आणि त्या एकादशीचं महात्म्य पण पाहणार आहोत। तर अपरा या शब्दाचा अर्थ असा आहे का अमर्याद म्हणजे कितीही मनुष्य जन्माला आल्यानंतर एखाद्या व्यक्तीकडून कितीही पाप झालं अगदी ब्रह्महत्या गोहत्या असे जरी झाले तरी ह्या एकादशीच्या पुण्य पावन स्मरणाने या एकादशीच्या उपवासाने ह्या एकादशीच्या निमित्ताने पंचकर्मेंद्र पंचज्ञानेंद्रिय आणि 11वं मन यांचं समज घडून आणली तर ह्या एकादशीच्या निमित्तानं आपल्याकडून झालेल्या जीवनामधील सर्व पापांचं क्षालन होतं असं ह्या अपरा एकादशीचं महात्म्य आहे। तर ही एकादश वैशाख महिन्यामधील कृष्ण पक्षामधील येते म्हणजे ज्या आमुष्याला जोडून जी एकादशी येते ती संतांची असते आणि पौर्णिमेला जोडून जी एकादशी येते ती देवाची असते। अशा महिन्यातून 2 एकादशी असतात। तर ही संतांची एकादश का आमुष्याला जोडून तर संत हे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात म्हणून ही एकादश आमुष्याला जोडलेली असते। ही ती कृष्ण पक्षामध्ये येते आणि हे कृष्ण पक्षामधील वैशाख महिन्यामध्ये येणारी ही जी एकादशी आहेत ह्या एकादशीला अपरा एकादश असं म्हणतात। तर ह्या एकादशीचं जे महत्त्व आहे हे अनन्यसाधारण आहे। प्रत्येक एकादशीला काही ना काही असं महत्त्व प्राप्त झालेले आहेत। त्यातले त्यात ह्या अपरा एकादशीला खूपच महत्त्व आहेत कारण त्या अपरा एकादशीचं अमर्याद किंवा अपरा म्हणजे ज्याचं काही वर्णन करू शकत नाहीत अशा या एकादशीला महत्त्व आलेलं आहे प्राप्त झालेलं आहे। ते कसं झालं का झालं तर ते आपण बघू। तर त्या अगोदर एकादशीला अजूनही काही अनन्यसाधारण महत्त्व काय येतं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाला ज्या नजराना पाठवलात आणि त्या नजराना तुकाराम महाराजांनी फक्त हातानं स्पर्श करून तो परत पाठीमागं पाठवला आणि त्याबरोबर एक पत्रही पाठवलं। तर त्या पत्रामध्ये पत्र म्हणजे अभंगात एक अभंग लिहून पाठवला। तर त्या अभंगाच्या रूपानं छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे संत तुकाराम महाराजांनी जो छोटासा एक उपदेश केला छोटासा एक मार्गदर्शन किंवा छोटासा एक निरोप दिला तर ते निरोप असा दिला का त्याच्यामध्येही एकादशीचा उल्लेख आला तुळशीचा उल्लेख आला आणि आम्हाला नेमकं काय हवं आहे आम्ही कशासाठी आलो आणि आम्हाला काय गरज आहे आणि आम्हाला कोणती गरज नाहीत असं थोडक्यात त्यात अभंगामधून वर्णन आलेले आहेत। तर वर्णन असं आहे दिवट्या छत्र घोडे हे तो बच्चात न पडे। दिवट्या छत्र घोडे हे जे आम्ही याच्यामध्ये भानगडीत पडणारी माणसं
नव्हे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाचा व्हावा. आम्हाला असा ठेवा दिला पाहिजे की आम्ही फक्त विठ्ठलाचेच व्हावा, याच्या पलीकडं आम्हाला काही नको. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी मनोगत व्यक्त केलं. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशीत. याच्यापेक्षा कंठामध्ये तुळशीची माळा घाला आणि एकादशीचं व्रत करा. आम्हाला हे आवडतं, आम्ही त्याने सुखी. म्हणजे असं जर केलं तर आम्ही यांना मात्र सुखी होऊ. कारण जो सतत म्हणा विठ्ठल विठ्ठल, जो सतत विठ्ठल विठ्ठल म्हणतो, तुळशीची माळ घालतो आणि एकादशीसारखं पवित्र असं व्रत करतो, असं जो करतो त्यांना आम्ही सुखी होऊ. तुका म्हणे धन आणि आम्हा गोमाता समान. जसं गाय ही जशी पवित्र आहेत, ती काही कापून खायची गोष्ट नाहीत किंवा तिचा काही व्यवहार करण्याची गोष्ट नाही तिच्यापासून, तसं आम्हाला हे जे धन आहेत या जगामध्ये आम्हाला त्या धनाची काय, तुमच्या धनाची काही आवश्यकता नाही. आणि आमचं जे सर्वस्व काय आहे ते विठ्ठलच आहेत. आम्ही विठ्ठलाचेच व्हावं, आम्ही विठ्ठलाचं व्हावं असं आमच्या मनाला वाटतं. याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही वाटत नाही. आणि आमच्यापासून पाहिजे तर फक्त आम्हाला एवढीच इच्छा आहे जगताबद्दल, तर कंठामध्ये तुळशीची माळ घाला, विठ्ठल विठ्ठल म्हणा, एकादशी व्रत करा आणि त्यानेच आम्ही फक्त सुखी होऊ शकतो. बाकीचं आम्ही कशाने सुखी होणार नाही किंवा आम्ही बाकीचं कशातही सुख मानत नाहीत. हा एक अभंग आहे. आणि तसाच एक अभंग तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जो लिहून पाठवला, तर तो दुसरा एक अभंग अशाच पद्धतीचा आहे. तो असा आढळला का राया छत्रपती ऐकावे वचन. हे छत्रपती शिवाजी महाराजांना असं त्यांनी विनंती केली का राया, तुम्ही राजे आहेत तर तुम्ही माझं वचन ऐकावा. रामदासी मन लावा वेगी. रामाचं दास होऊन तुम्ही मन त्याच्यामध्ये गुंतवा. रामदास स्वामी सोयरा सज्जन. रामदासाला तुम्ही सोयरा करा, सज्जन करा, तुमचा जिवलग करा. कारण त्यांच्यासारखा सत्पुरुष हा सध्या तरी जगात कोणी नाही आहे. याशी तू नमन आरपी बापा. यांचे जाऊन तुम्ही चरण धुवा, यांना तुम्ही नमस्कार करा. आता ह्या मोठ्यांना विनंती आहेत. म्हणजे आता हे सारखे वारके आहेत आणि विनंती करताना कसे शब्द वापरले बघा. याशी तू नमन आरपी बापा. असं रामदास स्वामीला जाऊन तुम्ही नमन करा. त्यांचं तुम्ही त्यांची शरणागती, आरपी म्हणजे शरणागती पत्कारा. मारुती अवतार स्वामी प्रगटला. हनुमान प्रत्यक्षात ते हनुमंताचा अवतार आहे आणि ते स्वामी म्हणून प्रगटलेत. उपदेश केला तुझं लागी, धरू नको आस आमची कृपाळा. आमची काय तुम्ही आज धरू नका. तुमच्यासाठी उपदेश करण्यासाठी रामदास स्वामी सक्षम आहेत आणि ते श्री हनुमंताचा अवतार आहेत. आणि त्यांना तुम्ही त्यांच्याकडं जा आणि त्यांना नमस्कार करा. रामदासी डोळा लावी आता. म्हणजे रामदास स्वामी जे सांगतील त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये साठवा. तुका म्हणे राया मुला असो कल्याण. तुका म्हणे राया. तुकाराम महाराज म्हणजे मोठ्या आदरानं म्हणतात, राया छत्रपती राजे तुमचं कल्याण असावं. सद्गुरू शरण असो बापा. सद्गुरूला तुम्ही शरण जा. अशा पद्धतीनं एक मोठ्याला विनंती केलीत. हे ज्याचं अंतःकरण मोठं आहे तोच माणूस हे स्वीकारू शकतो. ज्याचं अंतःकरण एकदम क्षुल्लक आहे अशा माणसाला उपदेश पचत नाही, रुचत नाहीत. आणि अशा मोठ्याला उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश त्यांनी कसा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलेला आहे हे सर्वांना माहितीच आहे. तर आपल्या अपरा एकादशीचं जे महत्त्व आहे ते आजच्या या एकादशीच्या निमित्तानं आपण पाहत आहोत. तर प्रत्येक एकादशीची माहिती धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारलेली असते आणि भगवान श्रीकृष्ण त्याचं उत्तर देतो. आणि भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण जे 10 अवतार आहेत, हे 10 अवतार होण्याचे बी कारण, विष्णूचे जे 10 अवतार झालेत त्याचे कारणसुद्धा हे एकादशीपासूनच तयार झालेले आहेत. अंबरीश राजानं जेव्हा एकादशीचं जे व्रत सोडताना जेव्हा दुर्वास ऋषी आले आणि ते व्रत त्यांनी दुर्वासांना भोग देण्यापूर्वी सोडायचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात दुर्वास ऋषी स्नान करून आलेत आणि त्याच्यानंतर मग दुर्वासाने त्यांना शाप द्यायला लागले अंबरीशीला. अंबरीश राजा, माझ्यासारखा साधू आला असताना तू मला ना जेव घालता तू स्वतः त्याचं व्रत पारणं करायला लागला, व्रताचे पारणं करायला लागला. त्याच्यामुळे मी तुझ्यावर क्रोधलो आणि आता तुला मी शाप देतो की तुला 10 वेळा भूतलावर अवतार घ्यावा लागला. असं म्हणता क्षणी भगवान विष्णू नारायण त्याच्या समोर प्रगट झाले आणि अंबरीशीचे जे 10 अवतार आहे ते स्वतः मी घेईल आणि या जगताच्या कल्याणाकरता येईल.
तर त्याच्यापासून मग मत्स्य कच्छ वरा नरश वामन परशुराम हे जे राम भगवान श्रीकृष्ण बौद्ध आणि आता येणारा कलंकी असे जे 10 अवतार आहेत. तर हे 10 अवतार घेण्याची जी कारणाची जी काही घडलेली आहे घटना, तर याच्यामागं बी एकादशीचंच महत्त्व आहे आणि एकादशीचीच कारण आहेत आणि ह्याच दिवशी ही घटना घडलेली आहेत. तर भगवान श्रीकृष्णाला युधिष्ठिराने विचारलं, जनार्दन वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते आणि तिचा विधी व महात्म्य सविस्तर सांगण्याची कृपा करावी. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आपण सर्व लोकांच्या हितासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारलेले आहेत. युधिष्ठिराला म्हणलेत, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात अपरा एकादशी येते. ही अत्यंत पुण्यप्रदायक व महापापांचा नाश करणारी आहे. ब्रह्महत्यारा, गोहत्यारा, गर्भहत्यारा, परनिंदक तसे परश्रीलंपट पुरुष अपरा एकादशीच्या व्रताने निश्चितच निष्पाप होतो. ह्या एकादशीच्या व्रताने कोणताही ज्यांना अपरंपार पाप केलेले आहेत किंवा ज्याच्या पापाची काही मोजदात नाही किंवा अमर्यादित अशी ही अपरा अशी जी अशा पापाने जरी एखादा कलंकित झालेला असला आणि तो ह्या एकादशीचं व्रत अजन्मा करत असेल तर त्या ह्या एकादशीच्या पुण्याने त्याचं पाप निश्चितच तर पापातून मुक्त होईल. जो खोटी साक्ष देतो, मोजमापात दगाबाजी करतो, ज्ञान नसताना नक्षत्राची गणना करतो आणि कपटाना आयुर्वेदाचा ज्ञाता बनून वैद्याचे काम करतो, खोटा डॉक्टर होऊन जो समाजामध्ये काम करतो आणि तो त्याच्यातलं त्याला ज्ञानही नसतं, अर्धवट ज्ञान नसतं, तरी तो काम जरी करीत असला तर ते एक प्रकारचं पापच आहेत. असा पापी असला माणूस सर्व नारकीय जीव आहेत, परंतु अपरा एकादशीच्या व्रताने ते देखील निष्पाप होतात. जर कोणी क्षत्रिय आपला शास्त्रधर्म सोडून जर युद्धातून पळून गेला तर त्याला बी मोठं पाप लागतं. तो क्षत्रियानं पाड दाखवली म्हणून तो पण नरकाचा अधिकारी होतो. तर त्या असा जर क्षत्रिय जरी असला जो एखाद्या गुरुकडे जाऊन विद्या प्राप्त करतो आणि गुरुचीच निंदा करतो, तर असा बी गुरु निंदक म्हणजे हा पण महापापी, याला महापापामध्ये धरलं जातं. तो देखील महापापी होऊन भयंकर नरकात पडतो. परंतु अपरा एकादशी केल्याने अशा लोकांना सद्गती मिळते. माघ महिन्यात जेव्हा मकर राशीत असतो, माघ महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत असतो तेव्हा प्रयाग तीर्थात स्नान केल्याने जे पुण्य मिळते, म्हणजे कुंभमेळ्याच्या वेळेस प्रयागामध्ये जे कुंभमेळा भरतो त्यावेळेस जिथं जर स्नान केलं तर त्या स्नानाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे किंवा ते खूप पुण्याच्या राशीमध्ये धरलं जातं. काशीत शिवरात्रीच्या व्रत केल्याने जे पुण्य मिळतं, गयेत पिंडदान करून पितरांना संतुष्ट करणाऱ्या पुरुषाला जे पुण्य मिळतं, गुरु सिंह राशीत असताना गोदावरी स्नान करणाऱ्या मनुष्याला जे पुण्य मिळतं, बद्रिका आश्रमात यात्रेच्या वेळी महादेवाच्या दर्शनाने व बद्रीतीर्थाची यात्रा केल्याने जे पुण्यफळ लाभते, तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात दक्षिणेस यज्ञ करून, म्हणजे बघा बद्रीनाथाचं दर्शन असू द्यात, महादेवाचं यात्रेच्या वेळी महादेवाचं दर्शन असू द्यात किंवा मग कुंभमेळ्यामधलं दर्शन असू द्यात, प्रयाग तीर्थातलं दर्शन असू द्यात किंवा कोणत्याही पवित्र अशा महापवित्र तिथीला जरी त्यांना याला दर्शन केलेलं असलं किंवा स्नान केलेलं असलं किंवा त्या व्रताचं त्याला पुण्य मिळालं जरी असलं तरी त्या सर्व पुण्यापेक्षा सोनेदान केल्याचे जे फळ मिळतं, हे करून जे फळ मिळतं तेच फळ हे अपराधास एकादशीने केलेल्या मनुष्याला प्राप्त होतं. अपरा एकादशीला उपवास करून भगवान वामनाची, हा वामन नावाचा जो विष्णू नारायणाचा अवतार आहे, ह्या वामनाची पूजा केल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होऊन वैकुंठात प्रतिष्ठित होतो. या महात्म्याचे पठण व श्रवणाने सहस्र गोदानाचे पुण्यफळ लाभते. असं भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला अपरा एकादशीचे अशा ज्या वर्षामध्ये 24 एकादशी आहेत, एक छोटी एकादशी, एक मोठी एकादशी, एक संतांची एकादशी, एक देवाची एकादशी, एक कृष्ण पक्षातली, एक वैद्य, अशा ज्या एकादशी आहेत ते प्रत्येक एकादशीला काही ना काही थोर त्याच्या मागं महात्म्य दडलेले आहेत. आणि आता पुढल्या वेळेस जी येणार आहेत ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ला पक्षात ती निर्जला एकादशी, त्या निर्जला एकादशीचं महत्त्व आपण त्या पुढल्या एकादशीच्या दरम्यान आपण बघणार आहोत. तर असं हे संपूर्ण 24 एकादशीचं आपण महत्त्व पाहत आलेलं आहे आणि आता थोड्याशाच एकादशी राहिल्या आहेत की त्याचंही महत्त्व आपण बघणार आहेत प्रत्येक एकादशीच्या निमित्तानं. जरी आपल्याला हे आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचा आनंद घ्या. सप्रेम. जय हरी, जय हरी, जय हरी.